गरीब घराची बाई ग, नीतिमान गुणाची बाई. नाजरेत गावी रह ग, मरिया तेचं नाव. गावकरी वाट हेरत ग, तारणारा कय येल. मरिया प्रार्थना कर ग, देवदूत घरात येय. दूतानं निरोप दिला ग, येसूची आस होगी. मी तर कुवारी आहीर, मूलबाळ होयाचा नाय. देवाच्या सक्तीनं हेल ग, तर तू भिवू नको. देवाची चाकरीन आहे मी, देवाची मर्जी होवो. देवदूत निघून गेला ग, मरिया महिने रह. मरियेचे पोटी देव ग, देव असून माणूस झाला. मरियेच्या पोटी देव ग आला, देव असून माणूस झाला. देव असून माणूस झाला. होय, महान असं रहस्य आजच्या शुभवर्तमानामध्ये जे शब्दांकित करण्यात आलेलं आहे, तेच ह्या गायनामध्ये आपल्या आदिवासी बांधवांनी व्यवस्थितपणे रचलेलं आहे. आणि त्यामध्ये किती सौंदर्य दडलेलं आहे बघा, की एका गरीब घरातील बाई, परंतु नीतिमान बाई, नाझरेतच्या घरामध्ये राहणारी, नाव तिचं मरिया. जसे सगळे लोक गावकरी वाट पाहत होते, तशी ती सुद्धा वाट पाहत होती. मरिया प्रार्थना करत होती आणि त्या पार्श्वभूमीवरती देवदूत तिला भेटायला येतो. आणि त्या देवदूताने निरोप दिला की तू येशूची आई होणार आहेस. तिला प्रश्न पडला, हे कसं शक्य आहे? मी तर कुमारी आहे, मला अजूनही पुरुष ठाऊक नाही. परंतु देवदूताने सांगितलं, परमेश्वराला काहीच अशक्य नाही, तू भिवू नकोस. आणि तिने काय उत्तर दिलं? देवाची चाकरी नाही मी, देवाची मर्जी होवो. तो देवदूत निघून गेला. मरिया गर्भवती राहिली आणि तिच्या ठाई देव असून तो माणूस झाला. त्याचं नाव येशू ख्रिस्त. त्याच्या आगमनाची आपण अगदी जय्यत तयारी आता करायला सुरुवात केलेली आहे. अवघ्या 4 दिवसांवरती त्याचा जन्मोत्सव अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे. अशा वेळेला माणसाने थोडंसं मागे बघायचं आणि थोडंसं पुढे बघायचं. मागे कशासाठी बघायचं? की आपल्याला जवळजवळ 20हून अधिक दिवस तयारीसाठी देण्यात आलेले होते. काय नक्की आपण केलेलं आहे? कशा प्रकारे आपण ह्या तारणाऱ्याच्या आगमनाची तयारी केलेली आहे? मरिया प्रार्थना करत होती. मरिया वाट पाहत होती. प्रसंग आला त्यावेळेला ती सहज त्याला भिडू शकली. आपल्याला देखील त्याचं दर्शन घडण्याची शक्यता असते, परंतु तेवढी आपल्या मनाची तयारी असेलच अशी खात्री आपल्याला देता येत नाही. म्हणून ह्या नाझरेतच्या कोवळ्या कुमारिकेकडून काही महत्त्वाचे धडे घेऊया. एकूण 5 धडे ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये दडलेले आहेत. पहिला धडा, की देवदूताने तिला दर्शन दिलं, तसं देव देखील मला दर्शन देत असतो. जसं देवदूताने तिला तिचं मिशन कार्य समजून सांगितलं, तसं परमेश्वर मला बोलावत असतो. जसं तिने अपात्रतेची भावना बोलावून दाखवली, तशा प्रकारे आपण देखील निमित्त सांगण्याची शक्यता असते. परंतु देवदूताने तिला आश्वासन दिलं, त्यामुळे तिच्या अंतःकरणाला आज्ञाधारकपणाचं भरतं आलं आणि त्याला आलेलं गोंडस फळ म्हणजे तिने दिलेला होकार. पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडून येवो. किती लोकांना असे शब्द छातीठोकपणे सांगता येतील की पहा, मी प्रभूचा दास आहे, पहा, मी प्रभूची दासी आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडून येवो. आपण नाताळच्या उंबरठ्यावर उभे आहोत. क्षणाक्षणाला त्याच्या जवळ जात आहोत. तेवढी आपल्या मनाची तयारी झालेली आहे का? एखादा माणूस दुसऱ्या माणसाला भेटायला निघतो. सहज विचार करा, तो मुंबईहून निघालेला आहे आणि त्याला आमच्या आदिवासी भागामध्ये यायचं आहे. आदिवासी भागामध्ये त्याचा एक मित्र राहतो
आणि तो अधूनमधून फोन करून विचारतो, कुठे पोहोचलास? तर तो सांगतो, मी दादरला आलो आहे. नंतर मी बोरिवलीला आलेलो आहे. मी विरारपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि मी पालघरला आलेलो आहे. मी डहाणू स्टेशनला उभा आहे. ह्या प्रत्येक टप्प्यामध्ये आनंदाचं भरतं वाढत जातं. तसंच काहीतरी झालं आहे का बरं? ह्या सगळ्या 20 दिवसांमध्ये ख्रिस्तसभेने 4 टप्प्यामध्ये ती तयारी केली. त्यासाठी 4 मेणबत्त्या प्रज्वलित केल्या. प्रत्येक टप्पा त्याच्या जवळ घेऊन जाणारा, पण आपल्या मनातील आनंदाला भरती आणणारा होता का? तपासून पाहूया. जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही तयारी आपण करू, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ख्रिसमसच्या काळामध्ये खरोखर ख्रिस्त भेटीचा आनंद आपण साजरा करणार आहोत. तसा आनंद आपल्याला साजरा करता यावा म्हणून नाझरेतच्या पवित्र मरीपासून प्रेरणा घेऊया. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.